गुरुदेवांच्या मागोमाग राहू केतू सुद्धा आपली राशी बदलतायत. राहू नोव्हेंबर म्हणजे 25 नोव्हेंबरच्या दरम्यान राहू केतू आपली राशी बदलतायत. सध्या कुंभ राशीत असलेला राहू मकर राशीमध्ये जाईल आणि सध्या सिंह राशीमध्ये असलेला केतू हा मागच्या म्हणजे कर्क राशीमध्ये जाईल. राहू केतू हे नेहमी उलट फिरत असतात. इतर ग्रहांच्या मानाने हे ग्रह नेहमी उलट फिरतात. यांचं विशेषत्व म्हणजे ह्यांना स्वतःची अशी राशी नाहीये. म्हणजे आता समजा गुरु धरला तर गुरुच्या दोन राशी आहेत, मीन आणि धनु. समजा शनी धरला, शनीच्या दोन राशी आहेत, मकर, कुंभ. बुधाच्या दोन राशी आहेत, मिथुन आणि कन्या. तशा राहूला कुठली राशी नाहीये. पण राहूचं कसं आहे, तो ज्या स्थानात असेल, ज्या राशीत असेल, ज्या ग्रहाबरोबर असेल, ज्या ग्रहाशी युती करत असेल, ज्या ग्रहाच्या दृष्टीच असेल, ज्या नक्षत्रात असेल, त्याप्रमाणे तो फॉल देत असतो राहू आणि केतू. आता राहू हा साधारण मेष, मीन, सिंह आणि वृश्चिक या 3-4 राशींना चांगली फळं देऊ शकतो. 18 महिन्याचा कालावधी असतो. 25 नोव्हेंबरला राहू केतू राशी बदलतायत. राहू आहे तो मकर राशीत जातोय आणि कर्क राशीमध्ये केतू जाणार आहे. 18 महिने म्हणजे साधारण 1.5 वर्ष यांचं वास्तव्य असेल मकर राशीमध्ये. त्याच्यामुळे ती समजा आपण मकर रास धरली तर त्याच्या अनुसरून सिंह रास, वृश्चिक, मीन आणि मेष या राशींना चांगली फळं मिळू शकतात. राहू देतो, भरपूर देतो, चांगली फळं देतो, शनी सारखं देतो. जेव्हा द्यायला लागतो ना छप्पर फाडके देतो. त्याच्यामुळे राहूला घाबरून जायची गरज नाहीये. तुमच्या कामावर विश्वास ठेवा, तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा. पुढे तुमचं सगळं काही छान होणार आहे. ऑल द बेस्ट.